आज आपण मंथली हायवर ट्रेड करणाऱ्या दोन कंपन्या पाहणार आहोत की ज्या येणाऱ्या काळामध्ये मंथली ब्रेकआउट देणाऱ्या आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिली कंपनी पाहणार आहोत मणप्पुरम फायनान्स कंपनी. ही कंपनी आहे वलापाड म्हणजे त्रिशूर केरळ येथे स्थित ही कंपनी आहे. मणप्पुरम फायनान्स लिमिटेड ही कंपनी एक भारतीय नॉन बँकिंग वित्तीय कंपनी आहे. मणप्पुरमच्या 25 राज्यांमध्ये 4190 शाखा आहेत. सोन्यावर कर्ज देते, मनी एक्सचेंज या सुविधा पुरवते इत्यादी नंतर निधी आधारित आणि फी आधारित सेवांची सुद्धा श्रेणी प्रदान करते, म्हणजे इतरही सेवा ती देते. या कंपनीचा मार्केट कॅप आहे 16,941 कोटी रुपये. या कंपनीचा शेअरचा PE रेशो आहे 8.30. ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 1.65. या कंपनीचा शेअरचा ROC आहे 11.7 आणि ROE आहे 16.6. डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 3.11 आहे, म्हणजे रिझर्व्हपेक्षा कर्ज जास्त आहे. या कंपनीवर कर्ज जास्त आहे, रिझर्व्हपेक्षा डेबिट टू इक्विटी हा जास्त आहे. FIIचे प्रमाण वाढलेले आहे आणि DIचे प्रमाण कमी झालेले आहे. प्रमोटर होल्डिंग मात्र 35% आहे. अशी ही फायनान्स कंपनी आहे जी मंथली हायवर ट्रेड करते आहे. या कंपनीचा आपण तर शेअरचा चार्ट बघूया. मंथली ब्रेकआउट करणाऱ्या कंपन्या आपण पाहत आहोत. त्यातली पहिली कंपनी बघा, मणप्पुरम फायनान्स ही कंपनी आहे. या कंपनीचा शेअरचा चार्ट मी ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्मवर लावलेला आहे. 1 डे टाईम फ्रेम आहे. आता ही कंपनी किंवा हा शेअर आपल्या 52 वीक हाय जवळ ट्रेड करत आहे. 52 वीक हाय जवळ आहे ती या शेअरची किंमत. तर बघा 52 वीक हाय, या 52 वीक हाय जवळ आहे. आता हा 52 वीक हाय क्रॉस करेल का नाही हे 1-2 दिवसामध्ये आपल्याला कळेल. की हा 52 वीक हाय जर क्रॉस केला तर ती वर जाणार आणि रिटेस्ट करेल, परत वर जाईल. म्हणजे अशा पद्धतीने हा 52 वीक हाय क्रॉस करेल, क्रॉस करून रिटेस्ट करेल आणि परत वर जाईल आणि आपला जो स्विंगचा जो लो आहे तेवढा टार्गेट ही कंपनी देईल. हा आपला 1 डे टाईम फ्रेम पाहिला की 52 वीक हायजवळ ट्रेड करणारी ही कंपनी आहे. व्हॉल्यूम वाढलेला आहे या कंपनीमध्ये. आता आपण 1 वीक टाईम फ्रेम लावूया. बघा 1 वीक टाईम फ्रेममध्ये पण ते आपल्या 52 वीक हायजवळ ट्रेड करत आहे. 1 वीक टाईम फ्रेममध्ये सुद्धा जर हा 52 वीक हाय क्रॉस केला, रिटेस्ट केला, तर ही कंपनी वरती जाऊ शकते. या कंपनीची किंमत वर जाऊ शकते किंवा शेअर वर जाऊ शकतो. आता आपण 1 मंथ टाईम फ्रेम पाहूया. बघा 1 मंथ टाईम फ्रेम लावलेला आहे आणि ते आपल्या 1 मंथ जवळ ट्रेड करत आहे. हा जो 1 मंथ आहे, या 1 मंथ जर हा ब्रेक केला, हा जर ब्रेक केला, रिटेस्ट केला, तर आपल्याला याच्यामध्ये एवढा टार्गेट मिळू शकतो. येणाऱ्या 2-4 महिन्यामध्ये कळेल की ही कंपनी आपला 1 मंथचा हाय जो आहे तो 1 मंथचा हाय ब्रेक करेल का नाही. हा बघा 1 मंथचा हाय आहे, हा हाय ब्रेक करेल किंवा नाही हे येणाऱ्या काही महिन्यामध्ये कळेल. जरा जास्त ज्यावेळेस व्हॉल्यूम जास्त असतो त्यावेळेस हा रेजिस्टन्स ब्रेक केला जातो आणि जास्त व्हॉल्यूमने हा रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर रिटेस्ट करून मग वर हा जात असतो. पण आता काही महिन्यानंतर कळेल की हा आपला 1 मंथचा हाय जो आहे हा ब्रेक करेल किंवा नाही. पण 1 मंथ हाय जवळ ही कंपनी ट्रेड करत आहे. या कंपनीचा शेअर 1 मंथ हाय जवळ आहे. चांगली कंपनी आहे. बघूया
येणाऱ्या महिन्यांमध्ये काय होतं. तशा पद्धतीने मनप्पुरम फायनान्स या कंपनीचा शेअरचा चार्ट आपण पाहिला की हा शेअर आपल्या 1 मंथ हायजवळ ट्रेड करत आहे आणि 52 वीक हायजवळसुद्धा ट्रेड करत आहे आणि 1 मंथ हायजवळसुद्धा ट्रेड करत आहे. तर ही पहिली कंपनी पाहिली. आता दुसरी कंपनी आपण पाहूया. धन्यवाद. आता आपण मंथली ब्रेकआउट देणारी दुसरी कंपनी पाहणार आहोत. दुसरी कंपनी आहे NBCC, नॅशनल बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन म्हणून ओळखली जाणारी ही भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम अशी ही कंपनी आहे. ही सुद्धा सार्वजनिक क्षेत्रातीलच कंपनी आहे. शहरी भागासाठी काम करणारी ही कंपनी आहे. केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे सध्याचे कार्यक्षेत्र 3 मुख्य विभागांमध्ये वर्गीकृत केले आहे. सरकारी मालमत्तांचा पुनर्विकास, अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम आणि रिअल इस्टेट विकास यासह प्रकल्प व्यवस्थापन आणि सल्लागार पण आहे ही कंपनी. 6 नोव्हेंबर 2018 रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून मिनी रत्न हॉस्पिटल कन्सल्टन्सी फर्म हॉस्पिटल सर्व्हिसेस कन्सल्टन्सी कॉर्पोरेशन लिमिटेडमधील 100% भांडवल विकत घेतले. संस्थेने पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या PSU हिंदुस्तान स्टीलवर्क्स कन्स्ट्रक्शन लिमिटेडमध्ये 51% पेक्षा जास्त हिस्सा विकत घेतला. कंपनीचे मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. संपूर्ण भारतात 31 प्रादेशिक कार्यालये आहेत. कंपनीने हाती घेतलेले प्रकल्प संपूर्ण भारतात आहेत, तसेच इतर देशांमध्ये सुद्धा आहे. या कंपनीचा मार्केट कॅपचा विचार केला तर या कंपनीचा मार्केट कॅप आहे 25,115 कोटी रुपये. या कंपनीचा शेअरचा PU रेशो आहे 67 आहे. ही कंपनी आपल्या शेअर होल्डरांना डिव्हिडंड देते. डिव्हिडंडचं प्रमाण आहे 0.39%. ROC आहे 26.4 आणि ROE आहे 19. कंपनी ही ऑलमोस्ट डेट फ्री कंपनी आहे. कर्ज अजिबात नाही आहे कंपनीवर. आपल्या शेअर होल्डरांना चांगला डिव्हिडंड देते, अशी ही चांगली कंपनी आहे. आता ही जी मंथली ब्रेकआउट देणारी अशी कंपनी आहे. आपण या कंपनीचा आता चार्ट पाहूया. ट्रेडिंग व्ह्यू प्लॅटफॉर्मवर NBCC या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे. 1 डे टाईम फ्रेमवर तुम्हाला दिसतोय बघा, कप आणि हँडल पॅटर्न तयार झालेला आहे. शिवाय आपल्या 52 वीक हायजवळ ही कंपनी आहे. तर आता आपण 1 वीक टाईम फ्रेम पाहूया. 1 वीक टाईम फ्रेममध्ये पण तुम्हाला दिसत असेल की ही आपल्या 52 वीक हायजवळ आहे आणि 1 वीक टाईम फ्रेममध्ये सुद्धा कप आणि हँडल हा चार्ट पॅटर्न तयार केलेला दिसतो. तर अशा पद्धतीने 52 वीक हायजवळ असणारी ही कंपनी आहे. आता 1 मंथ आपण पाहूया. बघा, 1 मंथमध्ये सुद्धा कप आणि हँडल पॅटर्न तयार होत आहे आणि आपला मंथली ब्रेकआउट जवळ आहे. मंथली हाय जवळ ही कंपनी ट्रेड करत आहे. तर मंथली जो हाय आहे, हा मंथली हाय जर क्रॉस केला तर मंथली ब्रेकआउट स्टॉक म्हटला जाईल आणि मंथली ब्रेकआउट स्टॉक म्हटल्यानंतर हा एवढा रिटर्न या कंपनीमध्ये किंवा या शेअरमध्ये मिळू शकतो. अशी ही मंथली हायजवळ असणारी ही कंपनी आहे. मंथली ब्रेकआउट देणारी कंपनी आहे. बघूया मंथली ब्रेकआउट देऊन ही कंपनी मंथली ब्रेकआउट देते की मंथली हायवरनं खाली येते. हे येणाऱ्या महिन्यामध्ये 1-2 महिन्यामध्ये कळेल की हा मंथली ब्रेकआउट जर दिला वर गेली
आणि रिटेस्ट केला तर मोठा टार्गेट या कंपनीमध्ये मिळू शकतो. पण मंथली हायजवळ ट्रेड करणारी ही कंपनी आहे. येणाऱ्या महिन्यांमध्ये 1-2 महिन्यामध्ये कळेल की ही कंपनी, कारण की हा मंथली चार्ट लावलेला आहे मी. मंथली चार्ट म्हणजे एक कॅन्डल एका महिन्याची कॅन्डल आहे. तर अशा पद्धतीने ही कॅन्डल अजून वर जाईल, परत रिटेस्ट करेल आणि परत वर जाणार. याला 1-2-3 महिने तरी लागतील. 1-2 महिने लागतील आणि त्यानंतर कळेल की हा मंथली ब्रेकआउट ही कंपनी देणार की नाही. पण मंथली हायजवळ ही कंपनी ट्रेड करत आहे आणि चांगली कंपनी आहे, डेट कंपनी आहे. बघूया काय होतं. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी जे बनवलेले व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेले आहेत. बाय सेल रिकमेंड माझ्याकडनं नाही. धन्यवाद.